दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट. भाजपच्या मुख्यालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ. दिल्ली पोलीस पॅरामिलिटरी फोर्स तैनात. आत्मघाती हल्ल्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अमित शहांनी बोलावली महत्त्वाची बैठक. देशातील उष्णतेच्या लाटेचा आढावा. केंद्रीय यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेणार. जीवितहानी शून्यावर ठेवण्यावर भर. भारतामधून नेपाळला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ओळखपत्रांशिवाय नेपाळला जाता येणार नाही. नेपाळला प्रवास करण्यासाठी आणि नेपाळहून भारतामध्ये परत येण्यासाठीही ओळखपत्र आवश्यक. जोगबनी सीमेवर प्रवाशांच्या ओळखपत्रांची तपासणी. इगतपुरीमधून 33 वर्षीय भोंदू राजेंद्र माळीला, चंद्रकांत माळीला बेड्या. घरामधून प्राण्यांचे अवशेष जप्त. भोंदू बाबाला पोलीस कोठडी. थंडा व्हायरसचा उद्रेक झालेले नेदरलँडचे क्रूज हे स्पेनमध्ये दाखल झालंय. क्रूजवरच्या 140हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी सध्या क्वारंटाईन. यूएसएच्या टेनिसमधल्या हेनरी काउंटीमध्ये प्लास्टिक कारखान्याला भीषण आग. आगीमुळे परिसरात धुराचे लोट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीवर अत्याचार. सोशल मीडियावरची मैत्री महागात पडली. 15 दिवसांपूर्वी झालेली होती सोशल मीडियावर ओळख. तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक. नाशिक जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट. धरणांमधील जलसाठा 35% खाली. 4 दिवसांमध्ये पाणीसाठ्यात 2.5% घट. उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. पत्नीला मोबाईलवर तिहेरी तलाक. आरोपी पती मलिक अशरफ समेश्वरवर गुन्हा दाखल. नाशिकच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं सांगत तलाक. पायधुनी प्रकरणामध्ये मृतांच्या नातेवाईकांची चौकशी. उंदीर मारण्याचं विष विकणाऱ्यांची चौकशी केली जाणार. धाराशिवमध्ये कांद्याला ₹1 किलोचा भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल. शेतकरी 600 गोण्या कांदा शेतामध्ये पेटवून दिला. भूमच्या तिंत्रसमधल्या शेतकऱ्यांनी पेटवला कांदा. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल इतका कांदा सध्या त्या रुपयानं विकला जातो. राज्यामधील 487 शाळा अनधिकृत. मुंबईमध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळा. केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई. 111 शाळांवर गुन्हा दाखल. मध्य रेल्वेचा आज आणि उद्या विशेष ब्लॉक. सीएसएमटी कसारा लोकल आसनगावपर्यंत धावणार. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार. कोकणासह विदर्भाला अवकाळीचा मारा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस. तर चंद्रपुरातही बरसल्या पावसाच्या हलक्या सरी. मुंबई महानगरामध्ये उन्हाचा तडाखा. आजही उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. पुढील 2 दिवस 1 ते 2 अंश सेल्सिअसनं पारा चढणार. मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार. नाशिक शहराच्या तापमानामध्ये पुन्हा एकदा उसळी. तापमानाचा पारा 40शी पार. नाशिककरांना बसतायत तीव्र उन्हाचे चटके. पुढील 2 दिवस तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार. अमरनाथ विदर्भासारखं तापलेलं आहे. अमरनाथ आणि बदलापुरामध्ये उष्णतेची तीव्र लाट. कल्याण आणि डोंबिवलीचा पाराही 40शी पार. अमरनाथ आणि बदलापुरात 43 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई. 20 कोटींचा गांजा विदेशी चलन जप्त. गांजा तस्करी प्रकरणामध्ये 4 जणांना अटक.